नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, थंड भात शिळी कढी. तुम्हाला हे शीर्षक वाचून असं वाटलं असेल की हा काय प्रकार आहे, असा काय रिव्ह्यू असतो का? पण खरंच मित्रांनो, मला काही हा चित्रपट विशेष आवडला नाही. रेटिंग द्यायचं जर झालं तर मी कदाचित महामुश्किलीने 1 स्टार देईन 5 पैकी. का? कारण इतकी तगडी स्टार कास्ट. म्हणजे प्रशांत दामलेंच्या पासून वैभव मांगले सगळेच म्हणजे एक से एक सही कलाकार, आणि त्यामुळे भरपूर उत्कंठा, प्रचंड अपेक्षा होत्या त्या सगळ्यांच्याकडून, आणि त्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. त्यांच्या त्या मेहनतीच्यासाठी 1 स्टार देणार. पण अदरवाईज हा चित्रपट म्हणजे घोर निराशा करतो. माझी तर खरोखरच सपशेल निराशा झाली हा चित्रपट बघून. कारण परेश मोकाशी यांचा पिक्चर म्हटल्यानंतर म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनीच स्वीकारलेल्या. आणि परेश मोकाशी यांचे आधीचे चित्रपट म्हणजे किती एक से एक जबरदस्त. दादासाहेब फाळकेंच्या जीवनावरचा एक त्यांचा चित्रपट, अलीकडेच त्यांचा गाजलेला नाच ग घुमा, किंवा ची चौका, असे एक से एक दर्जेदार पिक्चर आहेत. बरं, कॉमेडी हा जॉनर परेश मोकाशींच्या हातचामुळे नाच ग घुमामध्ये ते दिसलेलं आहे. आणि छोट्या छोट्या जागा म्हणजे त्यांची कॉमेडी म्हणजे की अशी काय म्हणूया, डेव्हिड धवन स्टाईलची कॉमेडी नसते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कॉमेडीचे जे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यातला नर्म विनोद हा जो प्रकार आहे तो परेश मोकाशींचा USP आहे असं म्हणता येईल. की एक साध्या साध्या गोष्टी असतात, असं तुम्हाला भरभरून असं हसता हसता डोळ्यातून पाणी येईल इतकं भयंकर हसू येईलच असं नाही, पण एक स्माईल चेहऱ्यावरती छानपैकी येईल अशा टाईपचे त्यांचे विनोद असतात. आणि असे दर्जा राखून केलेले असे विनोद, त्यालाच तर आपण नर्म विनोद म्हणतो, तो एक शब्द आहे मराठीतला. पण हा जो चित्रपट आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, तो बघताना तुम्ही असं थंड राहता. त्या नर्म विनोद मधला विनोद बाजूला, विनोद राहतच नाही, फक्त नरम पडलेला वाटला तो सगळा चित्रपट. महामुश्किलीने एखाद दुसऱ्या सीनच्या वेळेला माझ्या चेहऱ्यावरती असं स्मित हास्य बिस्य म्हटलं. बरं, मी एकटाच नाही, त्या चित्रपटगृहामध्ये जे काही लोक आलेली होती, 5, 10, 25 नाहीच, मॅक्झिमम 10, मी म्हणजे लाफ्टर ऐकू शकतो. म्हणजे माझं चुकत असेल असं मला वाटून मी थोडं मागे इकडं तिकडं माझं लक्ष होतं की लाफ्टर मोठा मिळतोय का. जे काही लेखक आणि दिग्दर्शकाला अपेक्षित अशा ज्या जागा आहेत, पंचेस आहेत, त्या प्रत्येक स्पॉटवरती लाफ्टर मिळतोय का. म्हणजे मी फक्त माझाच रिस्पॉन्स रीड करत नव्हतो, तर सिनेमा हॉलमधल्या बाकीच्यांचं सुद्धा लाफ्टरच्याकडे माझं लक्ष होतं. पण खरोखर नाही मिळत लाफ्टर. जिथे अपेक्षा केलेली आहे लेखकांनी दिग्दर्शकांनी म्हणजेच परेश मोकाशींनी, त्या जागी तो लाफ्टर मिळत नाहीये जसा मिळायला पाहिजे, जो अपेक्षित असतो तसा तो लाफ्टर मिळाला तर त्या कॉमेडी चित्रपटाचं यश ना. तो लाफ्टरच जर तिथं मिळाला नसेल दिग्दर्शकाच्या अपेक्षेनुसार, लेखकाच्या अपेक्षेनुसार, तर मग त्या चित्रपटाला तुम्ही कॉमेडी चित्रपट कसं म्हणू शकता. किंवा तो कॉमेडी चित्रपट म्हणायला तर पाहिजे कारण जॉनर तर तो निवडलेला आहे, पण तसा तो लाफ्टर क्रिएट करण्यात कमी पडतोय. हे म्हणजे जाणवण्या इतकं ते लख होतं. आणि म्हणूनच मी ह्याला थंड भात शिळी कढी असं म्हणतोय. बरं, याचं दायित्व काही नाटकाकडे जात नाही. म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचं जे नाटक होतं त्याच्यातून इन्स्पायर झालेला हा चित्रपट आहे. तर ह्याचं श्रेय म्हणजे कसं आहे, नाटकाच्या कथेतून इन्स्पायर होऊन तुम्ही त्याचा चित्रपट बनवता, त्याचा धोका असतो. आता नटसम्राट हे गाजलेलं नाटक आहे. काही जण म्हणतील की नाना पाटेकर यांचा नटसम्राट गाजला चित्रपट. माझं म्हणणं, बॉक्स ऑफिसवर तो गाजला नाही गाजला मला माहित नाही, पण श्रीराम लागू किंवा त्यांच्या आधीच म्हणजे ज्यांनी नटसम्राट हे रंगभूमीवरती केलं ना, त्यांनी गाजवून सोडलं लिटरली. रंगभूमीवरचं जे नटसम्राट होतं त्याची जी उंची होती त्याची कंपॅरिझन नाना पाटेकर, त्यांचा अभिनय ग्रेट आहे, पण रंगभूमीवरती त्या नटसम्राटचा जो इम्पॅक्ट निर्माण होतो तो चित्रपटात नाही निर्माण होत. महेश मांजरेकरनी त्याच्यात विक्रम गोखलेचं जे काही पात्र पण ऍडिशन केलेलं आहे त्याच्यामुळे तो चित्रपट कम्प्लिटली वेगळा बनतो या नाटकापेक्षा. त्याच्यामुळे नाव बघायला गेलं तर सेम नटसम्राट आहे, कथा पण सेमच, पण दोन्हीचं माध्यम बदलल्यामुळे त्याचा इम्पॅक्टच बदलतो आणि त्याच्यामुळे यू कॅन कम्पेअर. आणि जर कंपॅरिझन करायचीच झाली तर रंगभूमीवरचं नटसम्राट हे कितीतरी जास्त प्रभावी आहे. सिनेमाचं जे नटसम्राट आहे तो तेवढा प्रभावी वाटत नाही. तीच गोष्ट ही
या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीच्या बाबतीत वाटतंय. असं म्हणतात की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे प्रचंड गाजलेलं विनोदी नाटक आहे. पण मग ते का गाजलं? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, रंगभूमीवरती लाईव्ह ऍक्टिंग करत असताना त्या कलाकारांना तो म्हणजे काय असतं ऍक्च्युली, रंगभूमीवरती तुम्ही नाटक जेव्हा सादरीकरण करता, एस्पेशली जर ते कॉमेडी नाटक असेल ना, तर तो फक्त एकतर्फी संवाद राहत नाही. तिथे रिस्पॉन्स मिळत राहतो ऑडियन्सचा. त्याच्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात तो जो संवाद चालू होतो, कम्युनिकेशन सुरू होतं की ह्यांनी पंचेस टाकले की तिकडनं लाफ्टर मिळतो आणि त्याच्यावरती कॅपिटलाइज करतो तो कलाकार. कॉन्फिडन्स त्याचा वाढत जातो आणि तो तिथल्या तिथे कित्येक गोष्टी इम्प्रोव्हाइज पण करतो, नवीन ऍडिशन्स पण करतो. किंवा त्याला जर लक्षात आलं की समहाऊ आपण या टाईपचे जोक्स जे काही मारतोय तिथे विशेष स्कोप नाहीये इम्प्रोव्हाइज करायला, कारण प्रेक्षकांच्याकडून दाद मिळत नाहीये हवी तशी. मग त्यांना त्याच्यात थोडासा काही बदल करावा लागतो की काहीतरी आपलं चुकतंय, काहीतरी बदल करावा लागणार आहे. हे अशा पद्धतीने काही गोष्टी करायला रंगभूमीवरती स्कोप असतो. ही गोष्ट चित्रपटामध्ये नाही. एकदा रेकॉर्ड करून झालेलं आहे, एकदा एडिट करून झालंय, सगळं काही आता तुम्ही प्रेक्षकांच्या पुढे मांडताय म्हटल्यानंतर बरं, क्लोजअप्स वगैरे तुम्हाला तर ते माहितीच आहे सगळ्यांना. सो चित्रपटामध्ये वेगळं माध्यम आहे, वेगळी पथ्य पाळावी लागतात. रंगभूमीवरच्या गोष्टी वेगळ्या असतात. समहाऊ नेमकं काय चुकलंय, काय भानगड झालीये, आय डोंट नो. पण मगाशी म्हटलं तसं ही तारेवरची कसरत असते नाटकाला चित्रपटात कन्व्हर्ट करताना. आणि ती तारेवरची कसरत परेश मोकाशी यांनी ती कसरत पेलण्याचा प्रयत्न केलाय, पण ते साधलेलं नाहीये. आपण जसं म्हणतो ना, ती खिचडी ती जमून यावी लागते, ती जमून आलेली नाहीये. समहाऊ जमून आलेली नाहीये. काहीतरी कमी आहे. काय त्याच्यात तडका कमी आहे का, अजून काय तिखट मीठ कमी आहे, काय कमी आहे मला माहित नाही. ऍक्च्युअल कलाकृतीचं म्हणजे मी तर म्हणेन, मी ज्या शोला गेलो होतो तिथं तो हाऊसफुल जरी झाला असता समजा, म्हणजे काय काय म्हणूया, मे बी तिकीट खिडकीवरती प्रचंड त्यांनी दमदार यश मिळवलं जरी असतं, तरीही माझी ही टीका याच्यात बदल नसता झाला. मी कदाचित असं म्हटलं असतं, फायनान्शियली खूप छान परफॉर्म केलेलं आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीनी, पण मला ती कलाकृती काही तितकीशी काही ग्रेट वाटलेली नाही असं मी म्हटलं असतं. पण इथे तर फायनान्शियली सुद्धा परफॉर्मन्स चांगला झालेला नाहीये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा. आज दुसरा दिवस आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं कलाकारांनी कुठून कुठून मेहनत केलेली आहे दिसते. त्यांनी आउट परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं जीव ओतून पडद्यावरती साकारण्याचा प्रयत्न केलाय. पण ती कथाच समहाऊ अशी मिळमिळीत वाटतेय, काही त्याच्यात जानच नाहीये असं वाटतंय. आयदर ती कथा तरी जुनी झाली आहे आणि काळ खूप पुढे निघून गेलाय, किंवा कसं आहे ना, मे बी आता प्रेक्षकांची रुची पण बदलली आहे का, अभिरुची बदलली आहे का, ती पण एक शक्यता आहे. कारण इतकं काय 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 बघायला मिळतंय साऊथ इंडस्ट्रीतनं, बॉलिवूड इंडस्ट्रीतनं, सगळीकडून काच टाकली जातीये. खुद्द मराठी चित्रपट सुद्धा किती बदललेत. मराठी चित्रपटांचा जॉनर सुद्धा किती बदललाय, तंत्र किती बदललंय, किती छान झालेलं आहे. बरं, तुम्ही जो जॉनर तुम्ही जो निवडलाय ना, त्याच्यात तुम्ही परफॉर्मन्स छान करायला पाहिजे. आता जर तुम्ही कॉमेडी जॉनर निवडलाय तर दर एक 5 मिनिटांनी हटकून तुफान असा एक तरी लाफ्टर मिळवायला पाहिजे. किमान रेग्युलर इंटरव्हल नंतर एक एक छान लाफ्टर जर तुम्ही सतत सतत मिळवत राहिलात आणि 2 तास जर तुम्ही त्या प्रेक्षकाला खेळवून ठेवू शकलात, तर त्याला एक यशस्वी कॉमेडी चित्रपट म्हणता येऊ शकतं. आणि जर त्याच्या जोडीला समजा तुम्हाला असं वाटलं की लाफ्टर आपण तेवढे मिळवू शकत नाही आहोत सक्सेसफुली, तर मग त्याच्या जोडीला कुठेतरी सस्पेन्स हा एक फॅक्टर पाहिजे की बाबा पुढे काय होणार आहे हे प्रेक्षकाला डिकोडच करता येऊ नये, किंवा सतत उत्कंठा लागत राहिली पाहिजे की आता पुढे काय होणार, पुढे काय होणार. या चित्रपटामध्ये तेही नाहीये, कारण पुढे काय होणार आहे कळतं. म्हणजे एनी पर्सन कॅन रीड की आता पुढे काय होणार आहे. प्लस दुसरी गोष्ट, आधी ते नाटक होतं ना, त्याच्यामुळे ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे. इट्स अ ओपन बुक. त्याच्यामुळे ना उत्कंठा ह्याच्यात आहे आणि लाफ्टर ते म्हणतायत, म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी खूप प्रयत्न केलाय, ते जाणवतं. लेखक, दिग्दर्शक आणि मागून जो म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर जो काही बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे त्याच्यातून लक्षात येतं की लेखक दिग्दर्शकाला ही जागा विशिष्ट ही अपेक्षित आहे की आता येस इथे लाफ्टर मिळणार आहे, येस हा एक महत्वाचा पंच आहे. आणि तिथे काहीच नाही, सगळं सुनसान. म्हणजे चेहऱ्यावरची माशी पण नाही हलत. मोजून एखाद दुसरी जागा आहे अख्ख्या पिक्चरमध्ये जिथे मला असं हसावं असं वाटलं, चेहऱ्यावरची अशी रेष हल्ली जराशी. पण नाही, म्हणजे नाही, क्लिकच नाही झालाय हा चित्रपट. आणि सॉरी टू से, मला मराठी चित्रपटांना निगेटिव्ह रिॲक्शन देताना नाही छान वाटत. कारण अरे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतले चित्रपट आहेत म्हटल्यानंतर शक्यतो पॉझिटिव्ह पद्धतीने मला रिव्ह्यू करायला आवडतो. पण अरे
जर नाही आवडला एखादा चित्रपट तर काय उगीच खोटं बोलत राहायचं, मला आवडला बरं का, एकदम भारी पिक्चर आहे वगैरे वगैरे. मला असं नाही जमत. जर नाही आवडलाय तर नाही आवडलाय, सॉरी, कांट हेल्प इट. सो दिस इज माय रिव्ह्यू. तुम्हाला हा पटला असेल तर घ्या, नाही तर मला शिव्या घाला, काहीही करा. पण हे आहे माझं मत की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी म्हणजे थंड भात, शिळी कढी. धन्यवाद.